एका बाजूने जर आपण विचार केला तर पहिल्यांदा मुलांना लग्न करण्यासाठी मुलगीच मिळत नाही. कशी तरी खाटाटोप करून काहीतरी उद्योगधंदा सुरू करून एखादा तरुण एक लग्न करण्यामध्ये यशस्वी होतो. मात्र त्यानंतर काही दिवसात धंदा बसला म्हणून व्यवसाय बंद केला जातो आणि त्यानंतर पत्नीलाही वाटतं की आपण ज्याच्याबरोबर लग्न केलं तो फक्त उद्योग बघून केलं. मग आपलं भविष्य काय म्हणून घरात वाद होण्यास सुरुवात होते. लग्न होऊन 1 वर्षही झालेलं नसतं आणि शेवटी वाद एवढ्या टोकापर्यंत जातात की पती पत्नी 6 महिन्यातच वेगळे राहण्याचा विचार करतात आणि प्रकरण थेट पोहोचते कोर्टापर्यंत. इथून पुढे लग्नाचा खरा अर्थ त्यालाही कळायला लागतो. जेव्हा पत्नी कोर्टात पोटगीची मागणी करते त्यावेळी तरुण अडचणीत येतो. पुढे काय करायचं असा प्रश्नही त्याच्या डोक्यात येतो आणि शेवटी कोर्टाच्या निर्णयानुसार पत्नीला पोटगी देणं सुरू करतो. आता पोटगी प्रत्येक महिन्याला पत्नीला मिळत असते. मात्र जेव्हा पतीच्या एक गोष्ट लक्षात येते की पत्नीनं डिवोर्स घेतलाय आणि दुसऱ्या व्यक्तीबरोबर मौज मजा करते, त्यावेळी पती खाजगी गुप्तहेर लावून पत्नीच्या आयुष्यातील प्रायव्हेट 92 व्हिडिओ व 237 फोटो काढतो आणि ते सर्व कोर्टाला देतो. पती तेच पुरावे जेव्हा कोर्टामध्ये सादर करतो तेव्हा मात्र या पोटगीचा निर्णय कशा प्रकारे पत्नीवरच उलटला जातो तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत. मित्रांनो, 2014चं वर्ष सुरू झालेलं होतं. आरुषी जैन आणि हिमांशू चोरडिया या दोघांचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर 1 वर्षांच्या आतमध्ये दोघांनाही एक मुलगा झाला. हिमांशू आणि आरुषी यांच्यामध्ये सुरुवातीचे दिवस अतिशय आनंदात गेले. 3-4 वर्षांचा कालावधी घरातील सर्व मंडळीबरोबर आरुषी अतिशय चांगल्या पद्धतीने वागत होती. लग्न होऊन 5 वर्षांचा कालावधी सुरू झाल्यानंतर आरुषी एक दिवस कोणालाच काही न सांगता थेट माहेरी निघून गेली. माहेरी जाताना आरुषी मुलाला सोबत घेऊन गेली. पत्नी माहेरी गेली, 4-5 दिवस त्या ठिकाणी राहील आणि परत येईल असं हिमांशू याला वाटलं. त्यामुळे त्याने 1 आठवड्यानंतर पत्नी आरुषीला फोन केला आणि सासरी येण्यासंदर्भात विचारलं. तेव्हा आरुषीचं उग्र स्वरूप हिमांशू याला पाहायला मिळालं. प्रत्यक्षात दोघांमध्ये थोड्याफार प्रमाणात वाद सुरू होते, पण परत न येण्यापर्यंत हे वाद पोहोचले होते. सुरुवातीला हा विषय छोटासा वाटत होता. घरातील ज्येष्ठ मंडळींनी जाऊन त्या आरुषीची समजूत काढायलाही सुरुवात केली. मात्र आरुषी परत येण्यासाठी तयार झाली नाही असं सांगून तिने 2020मध्ये अधिकृतपणे वकिलाच्या मदतीने राजस्थान कोर्टात पती हिमांशू याच्यापासून डिवोर्स पाहिजे म्हणून एक अर्ज दाखल केला. आता मात्र हिमांशू याला झटका बसला. उद्योगामध्ये चढउतार सुरू होते, त्यामध्ये पत्नी अशा प्रकारे वागत होती. तरी देखील आरुषीच्या अर्जावर हिमांशू याने सही केली आणि आरुषीला डिवोर्स देण्यास तो तयार झाला. मात्र कोर्टाने निर्णय दिला की आरुषी आणि तिच्या मुलाच्या संगोपनासाठी महिन्याला 25,000 रुपये त्यांना द्यावे लागतील. यावेळी मात्र हिमांशू याच्या पायाखालची जमीन सरकायला सुरुवात झाली. कारणही तसंच होतं. पैशांची होत असलेली परेशानी आणि प्रत्येक महिन्याला 25,000 रुपये आरुषीला द्यायचे होते. आता हिमांशू आरुषीला तो पैसे तर देऊ लागला, परंतु जो निर्णय कोर्टाने दिला होता तो निर्णय काही हिमांशू याला मान्य नव्हता. त्यामुळे हिमांशू याने पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केली. कारण आरुषी बरोबर जे टोकाचं भांडण काय आतापर्यंत झालेलं नव्हतं. मग किरकोळ कारणामुळे भांडणामुळे आरुषी सोडून कसे काय गेली, म्हणजे तिचं बाहेर काहीतरी प्रकरण सुरू आहे. त्याचा शोध घेण्यासाठी मग हिमांशू याने एका खाजगी गुप्तहेराची मदत घ्यायचा निर्णय घेतला. आरुषीच्या प्रत्येक हालचालीवर तो लक्ष ठेवू लागला. त्याने अनेक व्हिडिओ काढले, फोटो काढले. त्यावेळी हिमांशू याच्या सर्व प्रकरण लक्षात आलं. त्यानंतर हिमांशू याने कोर्टात हे प्रकरण दाखल केलं. त्यावेळी हिमांशू याने कोर्टाला सांगितलं की माझी बायको आरुषी माझ्यापासून वेगळी झाल्यानंतर एका परपुरुषासोबत संबंधात आहे. आता ज्या पद्धतीने हिमांशूने आरोप केला होता, हे आरोप सिद्ध करण्यासाठी तर त्याला कोर्टासमोर काही पुरावे द्यावे लागणार होते. मग कोर्टाने विचारलं की पुरावे काय आहेत. त्यानुसार हिमांशूने 2 फेब्रुवारी 2021मध्ये कलम 1254 नुसार त्याचा आरोप सिद्ध करणारे 92 व्हिडिओ आणि 237 फोटो फॅमिली कोर्टासमोर सादर केले. कोर्टाने ते सर्व पाहिलं तरी आरुषीला पोटगी देण्याचा निकाल फॅमिली कोर्टाने मागे घेतला नाही. आता हिमांशूचा दावा मान्य करायला कोर्टाने नकार दिला. त्यानंतर फॅमिली कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी हिमांशू मग थेट राजस्थानच्या हायकोर्टात गेला. पण हायकोर्टानेही फॅमिलीने जो काही आदेश दिला होता तोच कायम ठेवला. मग आता हिमांशूची परेशानी झाली. या सगळ्यात तब्बल 6 वर्षे गेली आणि 2026 साल उजडलं. हिमांशू त्याच्या आरोपावर ठाम होता. त्याने हायकोर्टाच्या निकालाला थेट सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं. 3 जुलैला न्यायमूर्ती संजय गोल आणि न्यायमूर्ती विपुल एम पांचोली यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुरू असताना सुप्रीम कोर्टाने हिमांशूने आरुषीवर लावलेले जे काही आरोप आहेत ते सिद्ध करण्यासाठी पुरावे मागितले.
हिमांशूने त्याच्या वकिलांच्या माध्यमातून जे काही व्हिडिओ होते, फोटो होते ते न्यायाधीशांसमोर सादर केले. या पुराव्यांच्या आधारावर हिमांशू करत असलेले आरोप सिद्ध झाले. कारण आरुषी ही पोटगी तर हिमांशू यांच्याकडून घेत होती, मात्र संबंध दुसऱ्या व्यक्तीबरोबर ठेवत होती. मग न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठाने ट्रायल कोर्टाची म्हणजेच उदयपूर फॅमिली कोर्टाने घेतलेली जी भूमिका होती ती चुकीची ठरवून टाकली. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की कलम 1254 मध्ये तरतूद स्पष्ट आहे, जर पत्नी अशा प्रकारे व्यभिचार करून दुसऱ्या परपुरुषासोबत संबंध ठेवून पोटगी मागत असेल तर पत्नी कोणत्याही पोटगीसाठी पात्र ठरणार नाही. त्यामुळे आमचं असं मत आहे की जर पतीने पहिल्याच टप्प्यात पुरावे देऊन आरोप सिद्ध केले तर अंतिम पोटगी नाकारलीच पाहिजे. त्यासाठी मुख्य खटल्याचा निकाल लागेपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने सर्व पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण पुन्हा उदयपूर फॅमिली कोर्टाकडे पाठवून दिलं. म्हणजेच हिमांशू याच्या प्रयत्नाला अखेरी यश आलं होतं. हिमांशू याने ज्या पद्धतीने कोर्टासमोर पुरावे सादर केले हे तर त्याची बाजू सिद्ध करण्यासाठी सादर केले, मात्र येथे हिमांशू याच्या दुसरेच प्रकरण अंगलट येण्याची शक्यता समोर येऊ लागली. कारण हिमांशू याने ज्या पद्धतीने खाजगी गुप्तहेरचा आधार घेतला होता त्यावर कोर्टाने वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह काय काय करू शकतात यावर मर्यादा असायला हव्यात. जेव्हा हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह व्यावसायिक मर्यादा ओलांडून वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन करतात तेव्हा त्यांच्या विरुद्ध तक्रार निवारण यंत्रणा असायलाच हवी आणि पुरावे गोळा करण्याचा प्रगत आणि बदलत्या पद्धतीचा सामना करण्यासाठी त्याला कायदेशीर यंत्रणा देखील असायला हवी असं देखील कोर्टानं मत नोंदवलं. एवढंच नाही तर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह संदर्भातल्या नियमावर गांभीर्याने विचार व्हावा यासाठी या निकालाची एक कॉपी थेट कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या सचिवांना आणि भारतीय कायदा आयोगाच्या अध्यक्षांना पाठवण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले. यावेळी कोर्टाने केंद्र सरकारने 13 ऑगस्ट 2007 रोजीचा एक राज्यसभेत सादर केलेला द प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज रेग्युलेशन बिल 2007चाही उल्लेख केला. या बिलाचा उद्देश प्रायव्हेट डिटेक्टिव्हला परवाना देणं, त्यांच्यासाठी केंद्रीय मंडळ स्थापन करणं आणि त्यांच्या कामाची कायदेशीर मर्यादा ठरवणं हा होता. पण बरेच वर्ष हा कायदा जो आहे तो दळकात पडला आणि हे बिल 23 मार्च 2020 मध्ये सरकारने मागे घेतलं. त्यामुळे भारतात अगदी सुरुवातीपासूनच प्रायव्हेट डिटेक्टिव्ह काय करावं काय करू नये असे नियमच राहिलेले नाहीत. पण पुरावे गोळा करण्यासाठी का होईना हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार व्यक्तीच्या गोपनीयतेचा अधिकार किंवा राईट टू प्रायव्हसीचा भंग करतात, जे की खूप गंभीर असल्याचं कोर्टानं सांगितलंय. थोडक्यात काय तर पोटगी देण्यावरून सुरू झालेलं प्रकरण 6 वर्षे कोर्टात सुरू राहिलं आणि सुप्रीम कोर्टाने नवऱ्याचे आरोप मान्य करून बायकोला अंतरिम पोटगी न देण्याचा निकाल दिलाय. पती पत्नीचे प्रायव्हेट फोटो अशा प्रकारे काढून त्यातून पत्नीचं आयुष्य अशा प्रकारे उघड्यावर आणणं योग्य नसल्याचंही कोर्टानं नमूद केलंय. निकाल तर पोटगी देण्याचा लागला, पण व्यक्तीचे प्रायव्हेट विषय अशा प्रकारे समोर येणं कायदेशीर नसल्याचं कोर्टानं नमूद केलं. त्यामुळे पोटगीचा हा विषय थेट केंद्रीय मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचं या प्रकरणातून आपल्याला लक्षात येतं. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, पत्नी जेव्हा अशा प्रकारे कारनामा करते आणि पोटगी मागते तेव्हा तिचे पुरावे गोळा करून तुम्ही देखील पोटगी नाकारू शकता. मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही, परंतु ज्या पद्धतीचं सध्या वातावरण आहे त्यामध्ये पत्नी किती दिवस सासरी नांदते आणि त्यानंतर पोटगीची मागणी करते आणि नंतर तिकडे ती दुसरेही प्रकरण करते, हे आपण सध्या जे वातावरण चालू आहे यामधून आपण लावलेला निष्कर्ष आहे. मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.